अकोला या छोट्याशा शहरातून सरळ आंतरराष्ट्रीय सौंदर्य प्रतियोगितेत आपली छबी उमटवणे आणि त्यांच्या कलात्मक योग्यतेने संपूर्ण जगाला त्यांनी मोहित केलेलं आहे. मलेशियामध्ये झालेल्या माइलस्टोन मिस आशिया इंटरनॅशनल 2025च्या प्रथम रनरअप आज आरआरसीच्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांचं मी नेहा आरआरसीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. माइलस्टोन मिस आशिया इंटरनॅशनल 2025च्या पूजा मेश्राम आज आरआरसीच्या स्टुडिओमध्ये आहेत. नमस्कार मॅडम, मी नेहा तुमचं आरआरसीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्हाला खूप खूप थैंक यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल की मैं अपनी स्टोरी यहाँ आप सबके साथ शेअर कर सकूं. थँक्यू सो मच मॅम. माझा पहिला प्रश्न हा राहील की अत्यंत प्रतिकूल तुमची परिस्थिती असल्यामुळे तुमच्या स्वप्नांची जर्नी तुम्ही कशी काय पार केली एवढी? लहानपणापासूनच मी स्वप्न मोठेच पाहिलेले आहेत. म्हणजे माझं कॉम्पिटिशन फक्त मुलींमध्ये नव्हतं. मला 4 मोठे भाऊ आहेत, तर मेरा कॉम्पिटिशन हमेशा लड़कों के साथ भी रहा है. मीन्स इट वॉज अनबायस्ड. ओके, इधर यू आर अ गर्ल और अ बॉय बट यू हैव टू कम्पीट. तो चाहे वो गली में सबसे बड़ी पतंग पकड़ना हो या गली का कंचे में गेम जीतना हो, तो आई हैव ऑलवेज बीन व्हेरी फोकस्ड. तर म्हणून मला माझे स्वप्न मोठे होते आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पण त्याच्या मागे तुम्हाला लागतो खूप मेहनत, एक जिद्द पाहिजे, पॅशन पाहिजे. लोक त्याला गुड लक म्हणतात, पण आय बिलीव्ह इन रिअल हार्डवर्क. म्हणजे तुम्ही जितकं हार्डवर्क कराल तितकं दॅट विल ब्रिंग यू क्लोजर टू युअर गोल्स. बरोबर आहे. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी एक वडिलांचं छत्रछाया आपल्यापासून गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 4 भाऊ-भावंड आणि आपली आई यांना सगळं सांभाळून तुमच्या स्वप्नांची जबाबदारी आणि तो एक पॉईंट आपल्यापर्यंत अचीव करणे हे तुम्ही कसं टप्प्याटप्प्याने पार करत गेल्या? बाबा नव्हते आणि बहुतेक तुम्हाला माहिती आहे की अकोल्यामध्ये आपलं असं काही गायडन्स नाही आहे. मीडिया कॉलेज पण सध्या निघालेले आहेत अकोल्यामध्ये आणि त्या टायमाला काही बॅकग्राऊंड नसायचं. पण मला असं माहिती होतं की मला बॉलिवूड आवडतो, मला हे सगळं आवडतं, फॅशन, आणि आय वॉज हुक टू दॅट. आणि मी स्वतःला तिथे पाहत होते की त्या मुलींना, त्या बायना, ऐश्वर्या राय असो, सुष्मिता सेन असो, त्यांना ते कॉन्फिडन्स जे त्यांच्यामध्ये पाहत होती की मला एक दिवस यांच्यासारखं ॲज अ फुल ग्रोन अप वुमेन, लाईक फुल कम्प्लीट वुमेन, ग्रोन अप म्हणजे म्हणण्यापेक्षा, तर तसं मी स्वतःला पाहत होती लहानपणापासून. आणि त्याने फाउंड माय वे की सगळ्यात चांगली कॉलेज कुठली आहे, मीडिया कॉलेज. मग मी बघितलं की सिम्बायोसिस मीडिया इन्स्टिट्यूट जी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे ती बेस्ट आहे. तर डेफिनेटली आय हॅव सीन फेलियर्स इन माय लाईफ. मी पहिल्यांदा MBA क्लिअर नाही करू शकली, बट आय टूक दॅट ॲज अ चॅलेंज आणि मी 1 वर्ष परत रिपीट केलं, कारण मला तो कॉलेज नाही मिळाला. बाकी मिल गया था MIT वगैरह, बट दॅट वॉज नॉट माय गोल. सो आई प्रिपेयर्ड एंड मैंने बहुत सारा हार्ड वर्क किया उसके पीछे एंड आई ॲक्च्युली क्लिअर्ड माय GDPI अँड गॉट इंटरव्ह्यूड. आणि मग तिथनं जर्नी चालू झाली आणि तिथे जाण्यापेक्षा आधी मी आपलं पासपोर्ट काढून टाकलं होतं की अब तो रुकना ही नहीं है, अब तो सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मिल गया, तो इसके आगे ही और कुछ करूँगी ना, आय विल नॉट स्टेप बॅक. तर मी माझं पासपोर्ट काढून ठेवलं होतं आणि मग तसंच इंटर्नशिप केला तिथे. मग मी पुण्याला जॉब केला, इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियाचं मार्केटिंग बघितलं. अच्छा, मग ते पण झालं. अब क्या, इसके आगे क्या, कॉलेजेस भी देख लिया, मीडिया कॉलेजेस, आय हॅव हँडल्ड मार्केटिंग. मग सुभाष घईचं कॉलेज आहे विस्लिंग वुड्स इंटरनॅशनल, कारण ते बेस्ट डायरेक्टर आहेत बॉलिवूडचे, एव्हरीबडी नोज. तर त्यांचे ते कॉलेजमध्ये ते ॲक्टिंग शिकवतात, डायरेक्शन शिकवतात. हां, आणि म्हणजे काफी निश मार्केट आहे तो पण. म्हणजे रायटिंग जे तुम्ही करता, अँकरिंग, हे सगळ्या स्किल्स जसं आहे आपले हे बॅकएंडला हे लोक कामं करतात, VFX वगैरे, हे सगळ्यांचं स्टडीज तिथे होते. तर त्यांचं मी मार्केटिंग बघितलं आहे 2 वर्ष आणि सुभाष घईसोबत खूप क्लोजली काम करून हे शिकली. आणि तिथे जे यायचे टीचर्स, ते लाईक अनिल कपूर, कधी माधुरी दीक्षित येते, कधी शाहरुख खान येत आहे, तर तुम्ही त्यांना बघून खूप काही शिकता. त्यांचं उठणं, बोलणं आणि त्यांचं जे ग्लो असतो ते तुम्हाला कुठे ना कुठे इन्स्पायर करतं. नक्की. की वेन दे कॅन डू इट, मग तुम्ही लहान शहरातले तर तुम्ही का बरं नाही, असं काय आहे ना, असं काही वेगळंच नव्हतं. तुमच्यात तो आत्मविश्वास होता, तुम्ही तुमचं स्वप्न पार करू शकल्या आणि वयाच्या 18व्या वर्षी तुम्ही मिस अकोला, नंतर मिस इंडिया, मिस इंटरनॅशनल आणि आता सरळ मलेशियामध्ये झेप घेऊन माइलस्टोन मिस इंटरनॅशनल 2025चा किताब तुम्ही हासिल केलेला आहे. पण या सगळ्यातूनही तुमची जी एक जबाबदारी होती आपल्या फॅमिलीबद्दल, त्यातून तुम्ही कधी हटलेलं नाही आहे. याच्यामधून तुमचं इन्स्पायरेशन कोण आहे? तुम्ही कोणाला इन्स्पायर करता की नेमकं तुम्ही तुमचं मार्गदर्शन ठरून तुम्ही पुढे गेलाय तुमच्या आयुष्यात? मी क्रेडिट नेहमी माझ्या आईला देईल, कारण ती जी बाई आहे ना ती कधी शिकलेली नाही आहे, ती कधीच शाळेत नाही गेली. तर माझं जी जर्नी आहे की हो, पूजा MBA केलं, तिने इथे जॉब केलं, तिथे जॉब केलं, पण ह्या जर्नीच्या मागे, ह्या सक्सेसच्या मागे जी आहे ना ती माझी आई आहे, जी कधीच शाळेत नाही गेली. तर तिने ती साईड पाहिलेली आहे.
शी हैज सीन दैट पार्ट ऑफ द वर्ल्ड आणि तिला माहिती आहे की मेरे को ये लाइफ तो अपने बच्चे को नहीं देनी है. तर तिने जे काही कष्ट केले असतील मला अभ्यासासाठी पैसे पुरवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, किंवा टू बी ऑनेस्ट मी खूप नर्वस होती. हा एक इंटरनॅशनल पेजंट होता. करेक्ट. मिसेस म्हणजे तिथे एशियातले टर्की असो, दुबई, इंडोनेशिया, मलेशिया सगळे पार्टिसिपेंट्स होते. रशियाची सुद्धा होती. म्हणजे त्यांचं पर्सनॅलिटी ॲज अ कॅरेक्टर दे ब्रिंग सो मच स्ट्रेंथ ऑन द पेजंट. आणि कितीही झालं आय एम स्टील अ स्मॉल टाउन गर्ल आहे ना. आणि माझी पर्सनॅलिटी जर का तुम्ही बघाल मी तुमच्या अकोल्याकरांसारखी आहे. मी 10 इंचची आहे. मी काही खूप फेअर नाही आहे. माझी हाईट काही 6 फीट नाही आहे. आय एम जस्ट अ नॉर्मल पर्सन तुमच्यासारखी. आणि माझ्यासाठी तिथे उभे राहणं ते खूप चॅलेंजिंग होतं. मी आईला म्हटलं पण की मम्मा ये वाला नहीं हो पाएगा, ये वाला नहीं हो पाएगा. बाकी सब कर लिया मैंने, मिसेस इंडिया कर लिया, लेकिन दिस मिसेस एशिया इंटरनॅशनल लुक्स व्हेरी चॅलेंजिंग. तिने म्हटलं तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. मला माहिती आहे ना मैंने किसको पैदा किया. सही बात आहे. आणि ते खूप तुम्हाला प्रोत्साहन देतो. बरोबर आहे. तुमच्या प्रत्येक जर्नीच्या मागे आई वडिलांचा खूप मोठा वाटा असतो आणि तो आशीर्वाद डोक्यावर असला ना तर माणूस कुठेच कमी पडत नाही. पण याच्यासोबतच तुम्ही 2 आणखी पुरस्कार प्राप्त केले आहेत. एक सोशल मीडिया क्वीन आणि एक आहे मिसेस करेटियर्स. तर ते कसं काय एकदम? ऑफकोर्स सोशल मीडिया क्वीन्सचं पूर्ण श्रेय तुम्हाला अकोलेकरांना जातो. कारण की ते प्योरली वोटिंग बेस्ड होता. तो मुझे सबसे नंबर 1 पे मिला. द सेकंड कंटेस्टंट हु केम नेक्स्ट टू मी, आमच्यामध्ये कमीत कमी 1,500 वोटांचा फरक होता. अच्छा. तो पीपल फ्रॉम पोलीस स्टेशन, तुम्हा लोकांना खूप धन्यवाद. मी बघितलंय कुठून कुठून वोट्स आलेले आहेत, तुमच्याकडनं आलेत मीडिया पर्सन. आणि प्रत्येक म्हणजे आपले जे काही लोक आहेत अकोलेकर त्यांना खूप खूप धन्यवाद की तुमचं खूप श्रेय होतं याच्यात. आणि या करेजियस मला याच्यासाठी मिळालं कारण मला आधी वाटायचं की शायद मुझे फोटोजेनिक दे देंगे, शायद मुझे ब्यूटीफुल फेस दे देंगे, कुछ भी. बट दॅट इज नॉट विच जस्टिफाईज मी ऑर विच एक्सप्लेन्स माय पर्सनॅलिटी. जेव्हा त्यांनी मला मिस करेजियस दिलं तेव्हा ते मला खरोखर असं वाटलं की हां दिस इज वॉट आय डिझर्व अँड दिस इज वॉट आय वॉज मेंट फॉर. कारण त्यांनी माझी जर्नी बघितली आहे. त्या पेजंटमध्ये जेव्हा सिलेक्ट करतात तर पुणे सिंगापूरमधनं आय वॉज द ओनली कंटेस्टंट त्या कंट्रीला रिप्रेझेंट करणारे. अच्छा. आहे ना. तर त्यांचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया होते त्यांनी बघितलं आहे का मी सिंगल मदर आहे, आय एम हँडलिंग माय ऑफिस पण बघते आणि माझं बिझनेस पण आहे, मी घर पण सांभाळते. आणि एक स्मॉल टाउनची जेव्हा जर्नी असते ती एक अपिलिंग असते कारण हे सगळ्यांसाठी पॉसिबल नसते, खूप चॅलेंजेस असतात. तर दॅट्स वाय मी जेव्हा माझा फेसबुकवर पोस्ट टाकला तिथे पण लिहिलेलं आहे दिस इज अ जर्नी फ्रॉम करेज टू क्राऊन, की कसं एक मी हिंमत ठेवली आणि तो क्राऊन घरी घेऊन आली तुमच्यासाठी. बरं, या सगळ्यासोबत ही जर्नी पार करता करता तुम्ही तुमचा छंद पण जोपासलेला आहे. तो म्हणजे तुम्ही वॉटर कलर करता आणि कॉफी पेंटिंगच्या तुम्ही उत्कृष्ट कलाकार आहात. ही सवय म्हणजे तुम्ही तुमची जर्नी सोबत करताना केली की आधीपासूनच ही आवड तुम्हाला होती? आधीपासूनच मी पेंटिंग करायची. पण जेव्हा आपण शिकतो म्हणजे बेसिकली ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तेव्हा तुमचं लक्ष कुठे ना कुठे अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये, युथ ॲक्टिव्हिटीज किंवा कल्चरल फेस्टमध्ये पार्टिसिपेट करायची. पण तेव्हा दुसरे ॲक्ट्स में थी मैं, नॉट इन टू पेंटिंग. तर मी इतकं टाईम नाही देऊ शकली. पण माझ्या काकूंकडे जे माझ्या मोठे आई आहेत त्यांच्या इथे माझी आता पण एक सर्टिफिकेट आहे. मी जेव्हा 1 वर्ष म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला होती तेव्हा एक पेंटिंग कॉन्टेस्ट जितलं होता. तर ते कुठे कुठे माझ्या मनात होतं की मैं पेंटिंग जब फर्स्ट स्टँडर्ड में जीत सकती हूँ तो आय हॅव दॅट इन बिल्ट इन मी, राईट. आय वॉज बॉर्न विथ दॅट टॅलेंट मे बी. पण मग जेव्हा कोविड आलं तेव्हा खूप मला वेळ मिळाला. मी US जायची तेव्हा आणि आय हॅड अ लॉट ऑफ टाईम अपॉर्च्युनिटीज. तर मग मी एक्सपेरिमेंट केलं. मग मी खूप पाहिलं की वॉटर कलर माझं मास्टर आहे म्हणजे आय हॅव अ गुड होल्ड ऑन वॉटर कलर पेंटिंग. बट कॉफी पेंटिंगचे आर्टिस्ट खूप कमी आहेत या जगात आणि आय पिक्ड अप दॅट कारण मला निशमध्ये जायचं होतं. तर मी खूप काही पेंट केलेलं आहे अँड आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की माझं पेंटिंग्स लोकांना आवडतात. मी US 2-3 वर्ष एक्झिबिट केलेलं आहे. मी शिकवते तिथे. आणि मागच्या महिन्यात तर बोलोनिया इटलीमध्ये माझं एक्झिबिशन लागलेलं होतं. सिंगापूरला लागतात आणि तुम्ही या कधी बघायला सिंगापूरला या आमच्या इथे. या सगळ्यांचं श्रेय तुम्ही तुमच्या आईला दिलेलं आहे आणि तुमची जर्नी जी स्टार्ट झालेली आहे हे पूर्ण फॅमिलीपासून स्टार्ट झाली आहे. एका मदरनी जी तिने लिहिले नाही आहे म्हणजे तिने कधी शाळा बघितली नाही पण तिने तिच्या मुलांना इतकं उत्कृष्टरित्या बनवलं की स्वतःची जबाबदारी स्वतः पार करायसाठी आज त्या सक्षम उभ्या आहेत. आमच्या आरसीच्या माध्यमातून आज आपण आपल्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल? मी हेच सांगेल की हा जो क्राऊन आहे किंवा ही जी विक्टरी आहे ही माझी एकटीची नाही, ही सगळ्या ह्या अकोलेकरांच्या मुलींची आहे. तुम्ही स्वप्न बघा. तेव्हा माझ्याकडे कोणी गायडन्स देणारा नव्हता पण तुमच्याकडे मी आहे, ह्या नेहा मॅम आहेत, आम्ही आहोत ना. मग या तुमचे प्रश्न घेऊन मला भेटा, यांना भेटा, आम्ही आहोत तुम्हाला ग्रूम करायला आणि अकोल्याचं नाव आपल्यालाच मोठा करायचं आहे ना.
नक्कीच आरसीच्या माध्यमातून आज सगळ्या दर्शकांना आपण माइलस्टोन मिस आशिया इंटरनॅशनल 2025च्या पूजा मेश्राम हे नवरत्न हिऱ्यांचं इंटरव्ह्यू आपण RRCमधून माझ्या सगळ्या दर्शकांना दाखवलेलं आहे. असे नवीन नवीन नवरत्न आम्ही परत RRCमध्ये घेऊन येणारच आहोत. 15+ असे इन्स्टावरचे आमचे फॉलोअर्स आहे आणि 2.25 लाख दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केलं आहे आणि लाईकसुद्धा केलेलं आहे. तुम्ही पण लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि RRCच्या प्रत्येक नोटिफिकेशन लगेच प्राप्त करा. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.